चिपके तसं काहीच नाहीये. तसंच आहे, नाहीतर एवढ्या प्रेमाने डबा दिला असता का तू? ए भावा, तू काय डेंजरला असतो रे. गप्पर का ए बघ, मार खाशील तू माझा. तू सांगितलेलं काम करणारच का नाही तेवढं सांग. हा करणार की, भावानं सांगितलंय म्हणलं करणार. अजून एक डबा अजिबात उघडून बघायचा. हा म्हणजे चिट्ट्यांचा कार्यक्रम सुरू झाला वाटतं तुमच्यात. गप्पच बर का गोट्या, म्हणलं ना असं काही नाही. गप खोटारडे, मनात नुसतं लाडू फुटतात की तुझ्या. तुला म्हंटल ना तसं काही नाही. तू त्रास देऊ नको बर का, मला लई मार खाशील. इंद्र सरांची जाम मजा आहे बाबा. नाही असा एवढ्या प्रेमाने डबा आमच्या भावानं कधी आम्हाला तर दिला नव्हता. हे मावशी आणि बुवांना माहित आहे ना? हा म्हणजे माहित आहे तसं, पण तुला काय करायचं रे? सांगितलं तेवढं काम करा ग. अगं नाही म्हणजे त्यांना माहिती पाहिजे ना की त्यांची मुलगी जावयाला डबा पाठवते म्हणून. थांब विचारून येतो मावशी. मावशी काय रे, तुला कशाला पाहिजेत नसता चौकशा? लई मारी ना तुला. चाललाय मोठा विचारायला. तुला सांगितलं तेवढं काम कर, नसता चौकशा कशाला पाहिजे तर तुला? डबा पोहोचवणारच का नाही ते सांग, नाहीतर मी जाते माझा डबा पोहोचवा. नाही आता म्हणलं तर डबा पोहोचवणार ना, नाहीतर उगाच दोन प्रेम करणाऱ्या जीवांचा शाप लागेल ना मला, आहे ना. बर अजून काही निरोप पोचवायचा असेल तर तो बी सांगा, गोट्या सेट पोचवू शकतो. पुन्हा मार खाल्ल्याशिवाय नाही गोट्या येड राणे. काय ग, काही हवंय का तुला? हो, काय? एक मागितलं तर खरंच द्याल? काय? मला माफ कराल? कशाबद्दल? मी चुकले त्यासाठी. मगाशी मी फार चुकीची वागले हो. रागाच्या भरात नको नको ते बोलून गेले. तुम्हाला बोलले, अजितलाही दुखावलं. मला खरंच माफ करा. जाऊ दे, होतं असं कधीतरी रागाच्या भरात, आणि मी काय मनाला नाही लावून घेतलं. तुम्ही किती चांगल्या मनाच्या आहात हो. ही तुमच्यासारखी अशी माणसं माझ्या आजूबाजूला आहेत ना, म्हणून मी कशीबशी दिवस ढकलते असं वाटू लागलंय मला. बरं, तुम्ही काय म्हणत होतात मगाशी? अगं ते राणीच्या आईच्या आजारपणाबद्दल बोलत होते, पण जाऊ दे, तो विषय नको आपल्यात आता. नाही नाही, असं कसं? इथे सगळं काही माझ्याच मनाप्रमाणे होईल हे काही बरोबर नाही ना. मला इतरांच्याही मनाचा विचार करता यायला हवा. तुमचं म्हणणं बरोबर होतं.